हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 2, मंदिर होवो घराघराचे, याचा भाग 10. चिरंजीव मिलिंद आणि सौ अर्चना यांना कन्यारत्न झालं ते ऑक्टोबर 1989 त्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये माझ्या पोटावर शस्त्रक्रिया झाली होती. स्ट्रँग्युलेटेड अम्ब्युलिकल हर्निया असं निदान झालं होतं. ऑपरेशन अवघड होतं, पण परमेश्वर कृपेनं मी त्यातून वाचले होते. पुढे काही दिवसांनी नातीचं बारसं ठरलं. घरच्याच 15-20 मंडळींच्या उपस्थितीत तो कार्यक्रम पार पडला. कन्येचं नाव काय ठेवायचं? मी 2 नावं सुचवली, मुक्ता आणि मीरा. त्यापैकी मुक्ता हे नाव सर्वांना आवडलं. ते नाव ठेवलं गेलं. ती सध्या ज्ञानप्रबोधिनीत शिक्षण घेते. शालेय जीवनाबरोबरच समाजसेवेची गोडीही तिथं विद्यार्थ्यांना लावली जाते. ही आनंदाची गोष्ट आहे. आपली मुलं चांगली निपजावी असं प्रत्येक मातापित्यांना वाटत असतं, पण त्यासाठी नेमकं काय करावं हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यातून बराच गोंधळ होतो. मी बालमानसशास्त्राचा अभ्यास माझी मुलं लहान असताना केला नव्हता. नंतर त्या विषयावर वाचन चिंतन घडलं. पुढे पुस्तक लिहिलं गेलं, व्याख्यानं दिली गेली. पण बालपणचे जे माझ्यावर झालेले संस्कार होते ते अत्यंत चांगले झाले असल्यामुळं माझ्या मुलांना वाढवताना मला त्याचा बराच उपयोग झाला. अर्थात याच्या जोडीला मुलांचे पूर्वजन्मीचे संस्कार, त्यांची सुसंस्कार ग्रहण करण्याची क्षमता, त्यांचे स्वतःचे प्रयत्न आणि इच्छा, शिवाय परमेश्वरी इच्छा, या सर्व गोष्टी मिळून प्रत्येक व्यक्ती घडत असते. त्यापैकी पूर्वजन्मींचे संस्कार, अनुवंशिकता, परमेश्वरी कृपा ही आपल्या हातात नसते. तथापि सुसंस्कार करण्याचे प्रयत्न हे आपल्या हातात असतात. ते प्रयत्न पालकांनी करत राहावे. जानेवारी 1961 आमच्या घरी चोरी झाली. त्यात काही उंची कपडे, थोडे सोन्याचे दागिने चोरीला गेले. तेव्हा मनात आलं, हे काही खरं नाही. आपण मोठ्या कष्टानं पैसे मिळवायचे आणि एक दिवस सर्व असं जायचं. मी घरात जे थोडं सोनं नाणं साठवलं होतं ते सर्व लगेच विकून टाकलं आणि यापुढे चोराला मोह पडेल असं काही घरात ठेवायचं नाही, अंगावर घालायचं नाही असं ठरवलं. पैसे जमिनीत गुंतवले तर जमीन कोणी चोरून देणार नाही. टिळक विद्यापीठ कॉलनीमधील एक प्लॉट मिळण्याजोगा होता. तो विकत घेतला आणि थोड्याच दिवसात पानशेतचा पूर आला. 1962 त्या प्लॉटवर बांधकाम सुरू झालं. बंगल्याला सूरदास हे नाव दिलं. जवळची सारी पुंजी त्यात संपली. नेमकं त्याच वेळी चीनचं युद्ध सुरू झालं. मनात आलं, एखादा बॉम्ब पडला तर सर्वच गेलं. पुढे कोयनानगरला मोठा भूकंप झाला. एकूण काहीच सुरक्षित नाही. तर सर्व दृश्य वस्तूंच्या नश्वरतेची प्रकर्षानं जाणीव झाली. आपल्या देहासकट सर्व दृश्य विश्व जाणारे, नाश पावणारे, मग शाश्वत अविनाशी काय आहे की ज्याचा मनुष्यानं शोध घ्यावा, ध्यास धरावा? याचं उत्तर मिळालं नाही. तसं कोणी भेटलंही नाही. ते उत्तर मिळायला 1973 साल येईतो थांबावं लागलं. सद्गुरू भेटले. तेव्हा त्यांनी सांगितलं, शाश्वत गोष्ट आहे आत्मा, परमात्मा. त्याचा तू शोध घे आणि आनंदरूप हो. अशाश्वताच्या मागे लागू नको. अशाश्वताचा हात धरून शाश्वताकडे जा. असतकडून सतकडे जा. त्यांच्या उपदेशानं मला जागृती आली आणि मी तडक तो मार्ग स्वीकारला. आपली साधना आणि लेखनकार्य निर्वेधपणे व्हावं म्हणून मी संसारातून निवृत्त होऊन स्वतंत्रपणे एकटं राहण्याचं ठरवलं.
त्याच वर्षी 1984मध्ये मिलिंदाचा विवाह झाला. त्याची पत्नी सौ अर्चना हिनं संसाराचा भार उचलला. तेव्हापासून गेली 18 वर्ष ती संसार उत्तम प्रकारे करते. आमच्या वाटवे कुटुंबात प्रत्येकाचं कार्यक्षेत्र, छंद हे भिन्न आहेत. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करत असून त्या त्या क्षेत्रात जो तो रमलाय. मधून सर्वजण एकत्र येतो. अडीअडचणीला एकमेकांच्या सहाय्याला धावून जातो. कुणी कुणावर आपलं मत दुसऱ्यानं स्वीकारावं असा आग्रह धरत नाही. त्यामुळे सर्वजण आनंदात आहेत. जवळ राहून संघर्ष करण्यापेक्षा दूर राहून अंतःकरणात एकमेकांविषयी प्रेम राहणं हे जास्त चांगलं. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जे अनुभव मला आले त्यानं मी अत्यंत व्यथित झाले. माझी झोप उडाली, तळमळ वाढली. माणसं एवढी स्वार्थी कशी बनू शकतात याचं उत्तर मिळत नव्हतं. अनाथाश्रमात काम करत असताना अगदी तान्ही मुलं तिथं येत. सरकारी हॉस्पिटलमधून अगर इतरत्र सापडलेली मुलं तिथं आणली जात. त्यांची देखभाल जशी व्हावी तशी होत नसे. जागा, आर्थिक अडचण, इतर सुविधांची कमतरता ही कारणं सकृत दर्शनी दिसली तरी त्यापेक्षा प्रमुख कारण तिथं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि नोकरवर्गाची स्वार्थी मनोवृत्ती, माणुसकीचा अभाव. फारच थोड्या व्यक्ती खऱ्या प्रेमानं, सेवावृत्तीनं काम करणारी असतात. काही दानशूर मंडळी आपापल्या परीनं या अनाथांसाठी पैसा, खाद्यवस्तू, कपडा देऊ करत, पण ती त्या गरजू अनाथ व्यक्तींपर्यंत पोहोचतच नाही. ते मध्येच नाहीसं होतं. अशा हीन प्रवृत्तीच्या माणसांची एक साखळीच तयार होते. त्यात सत्प्रवृत्त माणसाला ते टिकू देत नाहीत. उलट अशा व्यक्तींवर काहीतरी बालंट आणून त्याला तिथून कसं दूर करता येईल हे पाहिलं जातं. याला चांगला मनुष्य कंटाळतो. समाजासाठी काहीतरी आपण करावं ही जी तीव्र इच्छा मनात असते ती हळूहळू मावळू लागते. मग फार तर आपल्या शांती समाधानासाठी वैयक्तिकरित्या गरजू व्यक्तींना यथाशक्ती सहाय्य करणं, त्यांची सेवा करणं एवढंच त्याला शक्य असतं. स्वामीजींकडे आल्यानंतरही काही दिवस मी अनाथाश्रमात काम करत होते. तिथल्या एकूण वातावरणाबाबत स्वामीजींचं आणि माझं बोलणं होई. माझी अस्वस्थ मनस्थिती पाहून एक दिवस स्वामीजी मला म्हणाले, तुम्ही आता ते काम सोडून द्या. मनाला समाधान मिळावं म्हणून जे काम तुम्ही करता आहात त्यानं तुमची अस्वस्थताच वाढतेय. असं उपयोगी नाही. नुसत्या मोठमोठ्या संस्था काढून पैसे जमा करून ही कामं होत नाहीत. तिथं काम करणारी माणसं चांगली हवी, निस्वार्थी, सेवाभावी, स्वकर्तव्यदक्ष, निरलस अशी मंडळी मिळाली तर संस्था दीर्घकाळ टिकतात. या 10व्या भागाबरोबरच प्रकरण 2 मंदिर होवो घराघराचे याचं वाचन आता पूर्ण होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 3 एक अष्टपैलू व्यक्तिमत्व याचं वाचन क्रमशः ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.